नमस्कार मंडळी, आपल्या जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, अध्यात्म आणि ज्योतिष या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आषाढ अमावस्येचं पौराणिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते. मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ अमावस्येला खूप महत्त्व आहे. अत्यंत पवित्र अशी ही अमावस्या मानली गेली. या अमावस्येला दीप अमावस्या असं सुद्धा म्हणतात. आणि मग या दिवशी आपण दिव्याची पूजा का करावी, कशी करावी आणि काय करावं, काय करू नये याबाबतचं आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तसंच मंडळी, या वर्षी म्हणजेच 2026च्या आषाढ अमावस्येला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मग आता हे सूर्यग्रहण आपण पाळायचं आहे का? मग या ग्रहणानिमित्त आपल्याला काही करायचं आहे का, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण प्रथम पाहूया की आषाढ अमावस्या या अमावस्येचं विशेष असं आपलं धार्मिक महत्त्व काय आहे. मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये दीप म्हणजे किंवा प्रकाश देणारा दिवा नाही, तर तो अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा एक मार्गदर्शक आहे. म्हणून तर म्हणतात तमसोर मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. दीप म्हणजे ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक आहे. आषाढ अमावस्येला आपल्या घरातील जे काही सर्व दिवे असतात ते स्वच्छ केले जातात. त्यांना एका पाटावर मांडलं जातं. त्यांची विधिवत पूजा केली जाते. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं म्हणून पूजा केली जाते. आणि संध्याकाळच्या वेळी हे सगळे दीप प्रज्वलित केले जातात. बरोबर आपल्या देवतांचं स्मरण केलं जातं. सायं प्रार्थना केली जाते. यावेळेला शुभं करोति, त्याचबरोबर रामरक्षा, मारुती स्तोत्र, जे काही आपल्याला शक्य आहे ते देवतांची स्तोत्र पठण करून एक धार्मिक वातावरण घरामध्ये आपण तयार करत असतो. कारण दुसऱ्याच दिवशीपासून आपला पवित्र असा श्रावण मास सुरू होत असतो. मंडळी, दीपपूजन कसं करावं, तर अमावस्येच्या दिवशी म्हणजे अगदी आषाढ अमावस्या म्हणूनच नाही आहे, तर प्रत्येक अमावस्येला आपण आपलं घर, अंगण स्वच्छ करावं, दुकान स्वच्छ करावं, व्यवसाय असेल तर त्या आपल्या व्यवसायाची जागा स्वच्छ करावी आणि असं सगळं वातावरण स्वच्छ करावं. दिवे स्वच्छ करावे, अगदी चकचकीत दिवे करावे आणि ते दिवे पाटावर मांडा, देवाजवळ मांडा, रांगोळी काढा आणि मग त्याची विधिवत हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करा. त्यातमध्ये तेल, तूप असं घालून किंवा तिळाचं तेल वापरलं तर उत्तम आहे. आणि ते दीप प्रज्वलित करा. आणि मग आपले जे आराध्य आहेत, श्री गणेश, महालक्ष्मी, आपलं कुलदैवत, आराध्य दैवत, आपल्या देवघरातील देवांची पूजा करा, प्रार्थना करा आणि सायं प्रार्थना अवश्य करा. घरातील वातावरण मंगलमय करा आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये आपल्या घरातल्या लहान थोर मंडळींना सहभागी करून घ्या, जेणेकरून या लहानग्यांच्यावरती सुद्धा आपल्या धर्माचे संस्कार होतील. आता याचबरोबर आपल्या पितरांचं स्मरण सुद्धा आपण केलं पाहिजे. ते दर अमावस्येलाच केलं पाहिजे किंवा त्यांच्या विशिष्ट अशा तिथीला केलं पाहिजे. तसंच या दिवशी अन्नदान करावं, दीपदान करावं, ते आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार असतं. आता या दिवशी आपण प्रामुख्यानं कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर या दिवशी आपण मुख्यतः जी व्यसनं आहेत त्या व्यसनांचा त्याग केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये या आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या सुद्धा म्हणण्याचा प्रघात ग्रामीण भागामध्ये दिसून येतो. आणि मग आपण आपली संस्कृती कुठेतरी भ्रष्ट करतोय का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. खरं तर ही अत्यंत पवित्र अशी अमावस्या आहे. या दिवशी आपण वाईटांचा त्याग केला पाहिजे आणि चांगल्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि तो चांगल्याचा स्वीकार करून आपण श्रावण महिन्यातल्या पवित्र अशा या महिन्यातील धार्मिक कार्याकडे आपण वळलं पाहिजे. आता या दिवशी अनेक काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. तो वाद विवाद, भांडण, तंटे हे सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर काही अंधश्रद्धा असतील, भीती असतील, मनातले वाईट विचार असतील
तर त्याचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे. आता मंडळी, या वर्षी म्हणजे 2026 मध्ये खंडग्रास सूर्यग्रहण आहे. तर आता हे सूर्यग्रहण जे आहे ते आपल्या भारतात मध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे आपल्या पंचांगार्थांनी त्यांच्या अभ्यासानुसार हे ग्रहण पाळू नये किंवा ग्रहणाचे जे काही नियम असतात, वेद पाळणं असते किंवा ग्रहणातील जी कृत्य असतात, तर या सर्व गोष्टी आपण पाळण्याची काही आवश्यकता नाही, कारण आपल्या भारतात मध्ये हे ग्रहण दिसणार नाही. आता याचं वैज्ञानिक महत्त्व सुद्धा पहा कसं आहे. म्हणजे ही दीप अमावस्या म्हटलं जातं. आता हा पावसाळ्याचा कालावधी असतो आणि मग पाऊस म्हटलं की चिखल, दलदल, अनेक ठिकाणी पाणी साठतं आणि या माध्यमातून आपल्या आरोग्याला अपायकारक असा अनेक जीवजंतूंचा प्रादुर्भाव होत असतो. आणि मग हे आपण दिवे लावल्यामुळं त्या दिव्याच्या तेजामुळं किंवा त्या दिव्याच्या माध्यमातून होणाऱ्या ज्वालांच्या माध्यमातून हे जे जंतू आहेत यांचा कुठंतरी नाश होत असतो. त्यामुळं आपल्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने सुद्धा ही अमावस्या आपल्याला फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो, दीप अमावस्या म्हणजे केवळ दीप लावणे नव्हे, तर आपल्या मनातील दीप प्रज्वलित करणे आहे. मग तो आहे सकारात्मकतेचा, चांगल्या विचारांचा, चांगल्या आचारांचा आणि चांगल्या संस्कारांचा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.